श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, आषाढ महिना सुरू झाला म्हणजे आपल्याला चाहूल लागते ती गुरुपौर्णिमेची. सर्व सेवेकऱ्यांसाठी खूप आनंदाचा दिवस आहे आणि सर्वांना वाटतं की माझ्या हातून कुठली तरी सेवा व्हावी, म्हणजे त्याचं फळ लवकरात लवकर मिळायला पाहिजे मला. आता आपण स्वामी चरित्र सारामृताचे पाठ कशी करावे म्हणजे त्याचं फळ लगीच्या लगी मिळेल हे पाहूया आपण. चला तर मग. आता आपल्याला आहे ना, उद्यापासून म्हणजे 9 तारखेपासून ते गुरुपौर्णिमेनिमित्त हे पाठ पूर्ण करायचे आहेत. बघ, ते कसे करावे, त्याच्यासाठी पूजा मांडावी लागते का, त्याच्यासाठी कोणते नियम पाळावे लागतात आणि आपली नित्यसेवा चालूच ठेवायची का, ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी पुढं देणारच आहे तुम्हाला. चला तर मग बघूया. आता बघा, हे आपल्याला म्हणजे स्वामी चरित्राचं सारामृताचं एक छोटं दिंडोरी प्रणीतचं पुस्तक मिळतं किंवा बाकीचं थोडं शॉर्ट पुस्तक मिळतं. ते एका तासात सगळे अध्याय होतात 21. ते पुस्तक तुम्ही वाचू शकता. किंवा जर आहे ना, तुमच्याकडे जर मोठं पुस्तक असेल श्री स्वामी चरित्राचं, तर त्याच्यात ते 21 अध्याय असतात, मोठे असतात हे अध्याय. तरी त्यातला एक एक अध्याय जरी वाचला तरी चालतो तुम्हाला. आता हे दिंडोरी प्रणीतचं 1 तास लागतो आपल्याला ते वाचायला आणि हा मोठं पुस्तक आहे, त्याच्यातला एक एक अध्याय वाचायला तुम्हाला 10 ते 15 मिनटं लागतात फक्त. जास्त वेळ काही लागत नाही. आता तुमच्या वेळेनुसार तुम्ही ठरवायचे की हे पुस्तक वाचायचं का ते पुस्तक वाचायचं. आता दुसरा प्रश्न, आपल्याला पूजा कशी मांडायची. तर आपण देवपूजा केल्यानंतर ना, पूजा दुसरी मांडण्याची काही गरज नाही. आपल्या देवघरामध्ये कलश हा असतोच आणि आपण जेव्हा सुरू करणार आहेत ना, तेव्हा फक्त पहिल्यांदा अभिषेक करायचा आहे. आणि म्हणजे आता अभिषेक केल्यानंतर ना, पूजात फुलं ते फळं काय असतील ते तुमच्या घरात तुम्ही स्वामींना अर्पण करा. आणि नंतर ना, आपली काही इच्छा असू द्या किंवा अडचण असू द्या, स्वामीच्या चरणी अर्पण करून माझं काही इच्छा पूर्ण होऊ द्या किंवा ह्या अडचणी दूर होऊ द्या म्हणून तुम्ही संकल्प करू शकता. आणि नंतर ना, तुम्हाला कुठलं पुस्तक वाचायचं आहे ते तुम्ही वाचू शकता. आता छोटं शॉर्ट वाचायचं असेल तर 1 तास लागतो, मोठं वाचायचं असेल तर एक अध्याय तुम्ही वाचू शकता. आता हे म्हणजे 7 दिवसाचं पारायण करायचं आहे बघा. 7 त्रिक 21 म्हणजे तुमचे 3 पारायणं पूर्ण होतात. 7-7 दिवसाचे करायचे आहेत. आता त्याचं तुम्ही आता जर मोठं पुस्तक वाचायचं म्हटलं तर 7 दिवसात तुम्हाला ते पूर्ण करावं लागेल. दररोज एक अध्याय वाचून चालणार नाही, तुम्हाला जास्त अध्याय वाचावं लागतील. आणि जर छोटं पुस्तक म्हटलं तर दररोज 7 दिवस, दररोज ते पूर्ण एक पुस्तक तासाभरात होतं, ते 7 दिवस वाचून 7व्या दिवशी त्याचं तुम्ही समाप्ती करू शकताय. तुम्हाला मोठं पुस्तक वाचायचं म्हटलं तर तुम्हाला दररोज 3-3 अध्याय वाचावं लागतील आणि 7 दिवसात आपल्याला त्या पुस्तकात 21 अध्याय असतात, तर त्या पुस्तकातील 21 अध्याय तुम्हाला दररोज 3-3 अध्याय वाचून पूर्ण करायचं आहे. 7व्या दिवशी आपण त्याचं उद्यापन कसं करायचं. आता उद्यापन आपल्याला घरात जे असेल आपल्याला केलेलं जेवायला तोच नैवेद्य दाखवून नंतर ते पूर्ण करायचं आहे. लगेचच आपल्याला दुसऱ्या दिवशी दुसरं पारायण सुरू करायचं आहे. बघा, तुम्हाला आता मध्ये अडचण येत असेल, स्त्रियांना अडचण येत असेल तर ती दिनांक बघून करून तुम्ही तुमच्या हातनं 7 दिवसाचं होत असेल तरी पण चांगलं, 7 दिवसाचंच करा तुम्ही. कुणाला 21 आता कुणाची ज्यांची म्हणजे समस्या संपलेली आहे त्याच्यामुळं त्यांनी पण आहे ना, पुढील 21 दिवस काही अडचण येणार नाही, त्यांनी 21 दिवसाची करू शकता. कोणाला मध्ये अडचण येणार आहे त्यांनी 7 दिवसाची करू शकता. तुमच्या अडचणीनुसार तुम्ही मॅनेज करून आपलं ते पूर्ण पारायण करायचं आहे. बघा, आता 21 दिवसाचं म्हणजे आता पहिलं 7 दिवसाचं आपण वाचलं, पूर्ण केलं. आपल्या घरात जे काही जेवायला केलं असेल, डाळ भात चपाती भाजी आणि गोड काय असेल ते शिरावरा करून नैवेद्य दाखवून रिकामं व्हायचं. लगेच दुसरं पारायण दुसऱ्या दिवशी सुरू. पुढचे 7 दिवस झाले की त्याचं पण काहीतरी घरात जेवण केलेलं असते ते नैवेद्य दाखवून लगेच तिसरं पारायण सुरू, असं आपल्याला चालू ठेवायचं आहे. बघा, आता काही महिलांना असं येतं आडवं की आहे ना, म्हणजे गुरुपौर्णिमेच्या पुढं जातं काही जणांचं हे गुरुचरित्र म्हणजे स्वामी चरित्राचं. तर जाऊ द्या, काही हरकत नाही. आपली सेवा सुरू झाली आहे ना, ह्याला महत्त्व आहे. आपण गुरुपौर्णिमेच्या आधी करू द्या नाही तर पूर्ण करू द्या, काही हरकत नाही. आपण करायला लागलोय ना, ह्याच्यात स्वामींना समाधान असतं. त्याच्यामुळे अलीकडं होऊ द्या नाही तर पलीकडं होऊ द्या, काही फरक ह्याच्यात काहीच पडत नाही. बघा, त्याच्यामुळं की नाही, घरात आता उपवास धरायचा का नाही तर शक्यतो उपवास धरू नका.
आणि जर तुमची खूपच इच्छा असेल तर उपवास तुम्ही धरू शकता. आणि घरात शक्यतो सात्विक आहार बनवा. जास्त म्हणजे असं लसूण कांदा ते जास्त काही हे करू नका. पण ज्यांच्यात खाल्लंच पाहिजे असं त्यांनी खाऊ शकता. फक्त घरात मांसाहार तेवढा टाळायचा आहे. हे पारायण सुरू असताना घरात मांसाहार करायचा नाही आणि ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. एवढे तुम्ही 7 दिवस करचाल 7 दिवस करा. 21 दिवसाचं करायचं 21 दिवसाचं तुम्ही पालन करा. आणि शक्यतो आता पारायण सुरू करण्याच्या अगोदर सगळीकडे गोमूत्र ते शिंपडून घ्या तुम्ही आणि घर स्वच्छ करा. गुलाबजल ते करून स्वच्छ मनाने अंतःकरणाने स्वच्छ करण्याने आपल्याला प्रसन्नतेने सुरू करायचं आहे बघा. आणि नंतर आपल्याला 3-3 अध्याय, मोठं पुस्तक वाचायचं असेल तर 3-3 अध्याय वाचू शकता. छोटं पुस्तक तर दररोज 1 तासात पूर्ण होते. आता त्याच्याबरोबरच आपल्याला दुसरी एक छोटीशी सेवा करायची आहे बघा. त्याच्यात म्हणजे आहे घोर कष्ट उद्धारण स्तोत्र. आता ही तुम्ही दररोज वाचताय स्वामी चरित्राचं ते ठीकच आहे, पण त्याच्यानंतर की नाही एक घोर कष्ट उद्धारण स्तोत्र म्हणायचं आहे. खूप सोपं आहे ते. 5 मिनटात तुम्हाला होऊन जाईल. 5 ते 10 मिनटात होऊन जाईल. ते स्तोत्र वाचल्याने तुमच्या जीवनातील जे काही संकट आहे ना ते नक्की म्हणजे नक्की दूर होईल. स्वामी सेवेबरोबर ही पण एक सेवा करायची आहे आपल्याला. त्याच्यामुळं खूप ह्याचा फरक चांगला जाणवतोय बघा. त्याच्यामुळं हे पण सेवा करायला तुम्ही विसरू नका. आणि काय त्याचे परिणाम होतात ते मला कमेंट करून पण सांगा, कारण की खूप चांगला परिणाम आहे या स्तोत्राचा. घोरकष्ट उद्धारण स्तोत्राचं खूप चांगलं आहे बघा. नंतर आपल्याला तारक मंत्र तर आपण आपल्या नित्यसेवा तर कधी विसरायचंच नाही. ते खंड पडू द्यायचा नाही. नित्यसेवेत ज्या काही तुम्ही नित्यसेवा करता ते आपल्याला चालूच ठेवायचे आहेत नित्यसेवा. आणि नंतर आता बघा, ज्यांना जमत नाही ना त्यांनी 7 दिवसाचं करू शकता. ज्यांना जमतं त्यांनी 21 दिवसाचं करू शकता तुम्ही. काही टेन्शन नाही. आता फक्त काय आहे की कुणाकुणाला दिंडोरी प्रणीतचं पुस्तक मिळतं, कुणाकुणाला मिळत नाही. त्याच्यासाठी बघा आपल्याला दिंडोरी प्रणीतचं मिळालं तर खूप छान. पण मोठं पुस्तक मिळालं तर त्याच्यातले तुम्हाला दररोज 3-3 अध्याय वाचायचे आहेत. एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि खूप वेळ लागत नाही बघा. 1 अध्याय वाचायला 5 ते 10 मिनटं लागतात. आता तुम्हाला अर्धा तास तुम्ही काढू शकताय ना. सगळ्यात महत्त्वाचं परान्न ग्रहण करू नका. आपल्या घरचं जोपर्यंत आपण हे पाठ करतोय स्वामी चरित्राचे तोपर्यंत घरच्या घरी आपलं अन्न खायचं आहे. परान्न ग्रहण करू. आता हे स्वामी चरित्राचे पाठ करत असताना आपल्याला पहिल्या दिवशी स्वामींच्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे आणि फोटो असेल तर काही टेन्शनच नाही. पण नंतर आपल्याला दररोज स्वामींना पाण्यानं अभिषेक करायचा आहे आणि ते पाणी आपण ग्रहण करायचं आहे बघा. आपल्याला कुठलेही शारीरिक असं म्हणजे अडचण येत असेल सारखं किंवा दुखणं येत असेल किंवा काय म्हणजे त्रास होत असेल तो दूर होतो बघा. कसली पण काय असू द्या आपल्या शरीरातील किंवा मनातील कुठलं पण काही पण असू द्या त्या अभिषेकानं दूर होतं. त्याच्यामुळं स्वामींना जो आपण पाण्याचा अभिषेक करतो ते पाणी आपल्याला ग्रहण करायचे आहे. असाध्य आजार ह्या पाण्यानं कमी होतात. आणि आपल्याला कुठला आजार आहे तेच जर निदान होत नसेल ना तो सुद्धा आपल्याला निघून जातो. आपल्याला शारीरिक कुठलीही पीडा असू द्या या दररोजच्या पाण्याच्या अभिषेकानं तुम्ही पाणी ग्रहण करा आणि सर्व काही दूर करा. असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही.